तर जयंत पाटलांना ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं आहे, कदाचित जयंत पाटील साहेबांच्या जमिनीचा हिशोब केला, त्यांच्या संस्थांच्या जमिनीचा हिशोब केला तर त्यांना उत्तर देता येणार नाही. देवाभाऊनी समृद्धी महामार्ग असेल, नव्यानं होऊ घातलेला शक्तीपीठ महामार्ग असेल, हे महामार्ग हे राज्याच्या विकासाचा मार्ग आहे आणि राज्याचा विकास व्हायचा असेल तर दळणवळणाची साधनं मजबूत असायला पाहिजेत. त्यासोबत महाराष्ट्रातले सगळे शक्तीपीठ आपले आहेत, त्याच्यावर महाराष्ट्राचा प्रचंड श्रद्धा आहे जनतेची. ती शक्तीपीठं जोडण्याचं काम आहे शक्तीपीठाच्या माध्यमातून होईल. एका बाजूला भक्ती मार्ग आणि दुसऱ्या बाजूला शक्ती मार्ग, जो विकासाची शक्ती असेल असा मार्ग करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेला आहे. अशा विकासाच्या कामाला मदत करण्याऐवजी, विकासाच्या कामात सहयोग देण्याऐवजी ज्या पद्धतीनं विकासाच्या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न ते लोक करतात, हे योग्य नाही. जयंत पाटील जुने जाणते आणि मोठे नेते आहेत. मला वाटतं ते महाराष्ट्राच्या विकासाची भूमिका घेतील, भागाच्या विकासाची भूमिका घेतील आणि शक्तीपीठ महामार्गाचं स्वागत करतील. माहिती नाही त्यांना काय खुपतं किंवा काय नाही, पण माझं म्हणणं असं आहे की ते जुने आहेत, जाणते आहेत, त्यांना राजकारण, समाजकारण, विकासाचं राजकारण समजतं आणि ते हे मान्य करतील की महाराष्ट्राच्या विकासाचा मार्ग हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गेच जातो. त्यामुळे ते सुद्धा त्या मार्गात सहभागी होतील, अडचण येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.